श्रीराम जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 3 डिसेंबर. आजचे बोधवचन. नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे, रंगला की नाम सुटणारच नाही. श्रीराम. श्रीमद भगवद्गीतेतील विभूती योग या दशमाध्यायात भगवंताने त्याच्या एकूण 75 विभूती सांगितल्या आहेत. त्यातील 2 विभूती नामसाधकाच्या दृष्टीने फारच महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे गिरामस्येकम अक्षरम, म्हणजे वाणीमध्ये एक अक्षर ओम मी आहे. आणि लगेच दुसरी विभूती सांगितली यज्ञानाम जपयज्ञोस्मी, म्हणजे सर्व प्रकारच्या यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे. याचा अर्थ ओम हे नाम साक्षात भगवंत आहे आणि त्या नामाचा जपही भगवंतच आहे. या श्रद्धेने जर नामस्मरण केले तर साधक नामात रंगून का नाही जाणार. भगवंत सूक्ष्म आहे, तो अंतर्यामी आहे. सूक्ष्म नामच त्या सूक्ष्म भगवंतापर्यंत जीवाला नेऊ शकते. त्या नामाची मुखाने म्हणजे वैखरीने सुरुवात होते. मुखातून येणाऱ्या नामाचा संबंध स्थूल देहाशी येतो. ते निष्ठेने घेतले की मनात शिरते, सूक्ष्म होते. मनाचे नाम ऐकू येत नाही. मुखातील नाम मनात जाते, म्हणजे वैखरीचे नाम मध्यमेत जाते. नाम आणखी आत घुसवले की ते अर्थरूप होते, म्हणजे मध्यमावाणीचे नाम पश्यंती वाणीमध्ये जाते. नाम त्यानंतर स्फुरणरूप होते, म्हणजे पश्यंतीचे नाम परावाणीपर्यंत जाते आणि परावाणीनंतर तेच नाम भगवत रूप होते. हाच आत्मसाक्षात्कार होय. ही देहातीत अवस्था. इथे मनाचे उन्मन होते. श्वासाबरोबर नाम चालते. देहाच्या कोणत्याही अवस्थेत नाम चालते. व्यवहारातील कर्मे करतानाही नाम अखंड चालते. जीव नामात रंगून जातो. जो नामात राहतो, नुसते नाम घेत नाही, त्याच्या अंतरी स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण दोन्ही असतात. नामात नाद आहेच. जीव नामात रंगला की मी नाम घेतो ही जाणीवही राहत नाही. आसक्ती सोडून केवळ नामासाठी नाम घेतले की मन नामात रंगते. जिथे आसक्ती तिथे मन चिकटते. नामात आसक्ती लागली की नामात रंगून जाईल. पूज्य बाबा बेलसरे म्हणतात की नामस्मरण करू लागल्यावर प्रथम केवळ स्थूल नादलहरी निर्माण होतात, परंतु वैखरीने चिकाटीने नामाचा अभ्यास केला की त्या लहरी सूक्ष्म बनतात. त्या प्राणमय बनल्या की श्वासाबरोबर नाम चालते. मनोमय बनल्या की विकार जातात. मन निर्विकार बनते. त्या बुद्धीत शिरल्या की तिन्ही अवस्थात नाम अखंड चालू राहते आणि त्याचे पर्यवसान आत्मसाक्षात्कार होऊन आनंदाचा पूर लोटतो. म्हणून वैखरीने निष्ठेने नाम घेत घेत पुढे जावे, प्रगती होत जाते. नाम कसे रंगते यासंबंधी पूज्य बेलसरे आणखी सांगतात. जागृत अवस्थेचा रंग रक्तवर्ण असतो.
नामस्मरणाने देहाचा विसर पडला की हा रंग दिसतो. अधिक अभ्यासाने सूक्ष्म देहाचा मंद शुभ्र वर्ण दिसतो. पुढे तिन्ही अवस्थात नाम चालते. त्यावेळी अगदी झोपेतही पीतवर्ण दिसतो. त्यामध्ये काळ्या रंगाची झाक मरते. काही वेळेला केवळ शून्याकार कृष्णवर्ण दिसतो. कारण देहाला चिकटलेल्या बुद्धीचा रंग पिवळा आहे. नामाने ती बुद्धी लय पावली की शून्याकार कृष्णवर्ण दिसतो. इथपर्यंत जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचा लय होतो व पुढे तुर्या अवस्थेत नीलबिंदू दर्शन होते. हळूहळू त्याचा विस्तार होऊन तो साधक त्यात बुडून जातो. पूज्य बाबांचा हा अनुभव साधकाने प्रमाण मानावा. शेवटी द्वैतातील सगळे रंग एका रंगात मिसळून जातात. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अशी अवस्था होते. म्हणून नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे. रंगला की नाम सुटणारच नाही. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.